हाय वायटी फॅमिली, आज तुम्हाला मी मसाला भेंडीची रेसिपी सांगत आहे. तर काय करायचं, भेंड्या मी स्वच्छ धुवून पुसून कापून घेतल्या होत्या. नंतर एका कढईत तेल गरम केलं, त्यामध्ये कांदा आणि मिरची घालून परतून घेतली. परतून म्हणजे थोडी शिजू द्यायची आणि त्यानंतर लसूण आणि जिऱ्याचं वाटण केलं होतं, म्हणजे कुटून त्याला छान हे करून घेतलं होतं बारीक. ते घालायचं आणि ते पण छान परतून घ्यायचं. छान लसणाचा असा छान खमंग स्मेल आला की मग त्यामध्ये टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो छान मऊ होतपर्यंत शिजवून घ्यायचा. छान मऊ शिजला की त्यामध्ये तिखट, हळद, मीठ आणि गरम मसाला घालून पुन्हा थोडा वेळ शिजवू द्यायचा. छान शिजलं की पूर्ण टोमॅटो मॅशी होऊन जातात. मॅशी झाले टोमॅटो छान मॅशी होऊ द्यायचे. छान थिकनेस येतं छान टोमॅटो वगैरे शिजल्यानंतर आणि खूप छान भेंडी बनते. नंतर भेंडी घालायची आणि भेंडी पण छान हळूहळू परतू घ्यायची. भेंडी छान परतली की मग त्याला झाकून थोड्या वेळ शिजू द्या. झाकून शिजवल्यामुळे भेंडी चिकट होईल असं तुम्हाला वाटत असेल, पण भेंडी काही चिकट होणार नाही, कारण की भेंडी धुवून पुसून छान सुकवून घेतली की भेंडी छान मोकळी होते आणि खूप छान लागते. बघा, भेंडी खूप छान शिजायला आलेली आहे. भेंडीला जास्त वेळ लागत नाही शिजायला, 5 ते 10 मिनटात भेंडी शिजून तयार होते. आणि मग कोथिंबीर घाला आणि गरमागरम सर्व करा. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझी ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. अशाच पुन्हा नवीन रेसिपीसोबत भेटूया.